नमस्कार मित्रांनो. तर या बॉक्समध्ये एक अशी गोष्ट आहे जी मी शाळेत असल्यापासून माझ्या घरी हवी होती. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मांमध्ये शस्त्रांचं एक वेगळंच महत्व आहे. तुम्ही आपल्या कोणत्याही देवाला घ्या, महादेवाला घ्या, महादेवाच्या हातामध्ये तुम्हाला त्रिशूळ दिसेल. विष्णूला घ्या, विष्णूच्या हातामध्ये तुम्हाला सुदर्शन चक्र दिसेल. हनुमानाच्या हातामध्ये गदा आणि वेगवेगळ्या देवांच्या हातामध्ये वेगवेगळी शस्त्रे दिसतात. आणि जेव्हा आपण देवांबद्दल बोलतोच आहे, तर महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये अशी एक व्यक्ती होऊन गेलेली आहे जिने तिच्या कर्तृत्वाच्या बळावरती देवत्व मिळवलेलं. ती म्हणजे शिवाजी महाराज. मित्रांनो, शिवाजी महाराज म्हणल्यावरती आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिला प्रसंग येतो तो म्हणजे अफजल खानाच्या वधाचा. आणि अफजल खानाचं वध हे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे वाघनखे. आता वाघनखांचा उपयोग शिवाजी महाराजांनी नक्कीच अफजल खानाच्या वधाच्या वेळेस केला होता. पण त्यासोबतच आणखी एक शस्त्राचा वापर सुद्धा त्यावेळेस झाला होता. ते शस्त्र त्यांनी युद्धाच्या मैदानात वापरलं नव्हतं, पण त्यांनी लोकांच्या मनामध्ये स्फूर्ती जागवण्यासाठी वापरलं होतं. मित्रांनो, ज्या वेळेस अफजल खान विजापुरातून स्वराज्याच्या दिशेने निघाला होता तेव्हा त्यांनी गावाच्या गावं उद्ध्वस्त केली, बायका नाचवल्या, किती मंदिरं उद्ध्वस्त केली, मूर्त्यांचे टिकऱ्या केल्या. त्यावेळेस स्वराज्याची सगळी जनता निराश झाली होती. सगळ्यांना हेच वाटलं होतं की स्वराज्य जे काही होतं ते इथपर्यंतच, ह्याच्या पुढे स्वराज्य नसेल. सगळेजण निराश झाले होते. त्या निराशेतून त्यांना बाहेर काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी एक युक्ती लढवली. शिवाजी महाराजांनी सगळ्यांना असं सांगितलं की मला भवानी प्रसन्न आहे आणि भवानी मातेने मला तिची भवानी तलवार दिली. आणि हे असं सांगितल्यानंतर सगळ्यांच्या मनामध्ये जी काही स्फूर्ती निर्माण झाली, कदाचित त्या स्फूर्तीमुळे अफजल खानाचा वध होऊ शकला. आणि अफजल खानाचा वध झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी जी काही गरुडझेप घेतली ती आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. मित्रांनो, तीच भवानी तलवार आता आपल्या भारतामध्ये नाहीये. ती आता लांब कुठेतरी इंग्लंडच्या एका म्युझियम मध्ये. पण त्या भवानी तलवारीची हुबेहूब प्रतिकृती मी आज आपल्या घरी आणलेली आहे. तर चला. हर 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 महादेव शिवशंकर सह्यागिरी शिखरावर आले. हे सळ 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 रणकंटक तलवारी वज्रमूठ सरसावून भाले. तू तेजपुंज झुंजार चेतवून अंगार भेदलास अंधार सारा. तू अर्थ राम राज्याचा हिंदवी स्वराज्याचा एकमेव आराध्य झाला. दुष्ट दुर्जनांसी संहारले, पातशाहीला तू ललकारले. एक नव्या पर्वाची एकजूट करण्यासी एक छत्रछाया आधार दे. एक शस्त्र एक अस्त्र शूरवीर छत्रपती, धैर्यशील सत्वशील धर्मनिष्ठ छत्रपती. राज मराठ्याची तू आगरे, माय भवानीचा तू आगरे. नीतिवंत पुण्यवंत नीतिवंत छत्रपती, अद्वितीय क्षत्रिय कुलावतंस छत्रपती. राज मराठ्याची तू आगरे, माय भवानीचा तू आगरे. मित्रांनो, लंडनच्या म्युझियम मध्ये जी भवानी तलवार आहे, अगदी तिची उंची, तिचं वजन सगळं काही लक्षात ठेवूनच ही तलवार बनवण्यात आली. तर या तलवारीमध्ये आणखी काही गोष्टी ज्या मी ऍड ऑन केल्यात त्या तुम्हाला दाखवू इच्छितो. जर का तुम्ही इथे बघाल, ही आहे शंभू महाराजांची, संभाजी महाराजांची मुद्रा. श्री शंभो शिवजातस्य मुद्रा गौरीव राजते, इदम कस्य विने लेखा वर्तते कस्य नो परी. त्याच्याच मागे शिवाजी महाराजांची मुद्रा आहे. प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता, शाहसनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. मिडलला आणखी आपण एक चांदीची पट्टी दिलेली आहे आणि एंडिंगला सुद्धा इथे एक चांदीची पट्टी दिलेली आहे. हे जे काही वर्क आहे हे आम्ही चांदीमध्ये करून घेतलेलं आहे. आता ही जी भवानी तलवार आहे हिलाच इंडियन आर्सेनल मध्ये म्हणजे इंडियामध्ये भारतामध्ये जे काही शस्त्र वापरली गेली
त्यामध्ये हिला मराठा तलवार या नावाने सुद्धा ओळखतात. आता हिचं मराठा तलवार म्हणून काय वेगळेपण आहे, तुम्ही तलवार बघितली असेल, तलवारीचं जे पातं आहे ते थोडंसं वक्राकार असतं, पण ही जी मराठा तलवार आहे, मराठा तलवारीचं पातं अगदी सरळ असतं. या तलवारीचा उपयोग मुख्यतः जे कोणी घोडेस्वार करणारे योद्धे होते ते करायचे. चला तर आपण तलवार आता ओपन करूया. तर तलवारीच्या पात्यावरती मी माझ्या आडनाव करून घेतलेलं आहे, शिंदे. आणि तलवारीच्या पात्याच्या मागच्या बाजूला मराठी कालगणनेनुसार ज्येष्ठ कृष्ण पक्ष 6 शके 1948, म्हणजेच इंग्रजी कॅलेंडरनुसार आजची तारीख 6 जून 2026. आता या तलवारीमध्ये हा जो ब्लेड वापरण्यात आलेला आहे, हा पण जर का तुम्ही नीट पारखून बघाल तर थोडं वेगळं आहे. या ब्लेडला दमास्कस ब्लेड असं म्हणतात. तर दमास्कस ब्लेड हा त्याच्यावरती असलेल्या वेगवेगळ्या लहरींच्या आकारांमुळे म्हणून ओळखला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंना एकत्रित करून हा ब्लेड तयार केला जातो. या ब्लेडचं वैशिष्ट्य असं की हे वजनाला फार कमी असतं, पण मजबूतीला पोलादापेक्षा सुद्धा जास्त कठोर असतं. कदाचित त्यामुळेच मराठा आरमारामध्ये याचा वापर केला जायचा. आता मराठा तलवारीमध्ये आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे की शिवाजी महाराजांनी त्यांची युक्ती लावून इथे एक मूठ तयार केली होती. तुम्ही दुसऱ्या तलवारी बघाल तर इथे मूठ तुम्हाला दिसणार नाही. तर या मुठीचा उपयोग असा की युद्धामध्ये जर का समोरच्याने वार केला तर आधी जे काही योद्धे होते त्यांची बोटं छाटली जायची. तर ते बोटं छाटण्यापासून वाचण्यासाठी म्हणून या मुठीचा वापर व्हायचा. इथे पाठीमागे तुम्हाला हे जे काही दिसतंय ह्याला गज म्हणतात. गजेचा उपयोग यासाठी व्हायचा की तलवारीतून समोरच्यावरती वार केल्यानंतर पाठीमागे किंवा बाजूला कोणी असेल, हे बोथड आहे बट त्यावेळेस ज्या काही तलवारीचं ते त्यांचा हा टोक शार्प असायचा, तर हे समोरच्याच्या शरीरामध्ये खुपसण्यासाठी म्हणून ही गोष्ट कामाला यायची. आणि आता तलवारीच्या मुठीजवळ हे जे 2 आकार तुम्हाला दिसतात ह्याचा उपयोग असा व्हायचा की समोरचा जो कोणी शत्रू आहे त्या शत्रूने जर का आपल्यावरती हमला केला, त्या हमला केल्यावरती तलवारीचा वार केल्यानंतर इथे तलवार अटकल्यावरती ज्या योद्धाच्या हातामध्ये तलवार आहे तो मूठ शिफ्ट करून ती तलवार अगदी आरामात पाडू शकत होता. मित्रांनो, ज्यावेळेस मी तलवार घेतली होती, तलवारीसोबत आणखी एक गोष्ट सुद्धा घेतली होती, ती सुद्धा तुम्हाला दाखवतो. महारुद्र शिवराय शिवरुद्र शिवराय शक्तिरुद्र शिवराय शिवराय हे. महारुद्र शिवराय शिवरुद्र शिवराय शक्तिरुद्र शिवराय शिवराय हे. महाकाल शिवराय संहारक शिवराय रणपती जगपती शिवराय हे.